एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपकडून विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 11 नेत्यांच्या नावाचा विचार असल्याचं कळतंय। लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे या दोघांना विधान परिषदेवर संधी मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते। भाजपच्या कोट्यातून महादेव जानकरांनाही पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। त्यामुळे पंकजांचं, रावसाहेब दानवेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो। तसंच महादेव जानकर यांना देखील परिषदेवर घेऊन त्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकी कोणाकोणाला संधी मिळतेय। रावसाहेब दानवे माजी केंद्रीय मंत्री, पंकजा मुंडे बीडमधून त्यांचा पराभव झाला नुकताच, आणि परभणीतनं पराभूत महादेव जानकर यांची वर्णी लागू शकते विधान परिषदेवर। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गणेश, तिघांची वर्णी लागू शकते, तिघांचं राजकीय पुनर्वसन होताना पाहायला मिळू शकतं? तर मी म्हणता येईल तसं, आणि पंकजा मुंडेचं नाव यासाठी जास्त चर्चेत आहे की पंकजा मुंडे खरं तर लोकसभेच्या पराभूत जरी खासदार असल्या तरी त्या महिला आहेत। या दोन्ही गोष्टींचा विचार करता पंकजा मुंडे यांच्या नावावरती निश्चितपणे विचार होऊ शकतो। दुसरीकडे जर बघायला गेलं तर रावसाहेब दानवे जे जालन्याचे माजी खासदार आहेत त्यांच्या देखील नावाचा विचार होऊ शकतो, कारण भाजपला मराठवाड्यामध्ये खूप मोठा फटका जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसलेला होता। त्यामुळे मराठवाडा जर कव्हर करायचा असेल तर मराठवाड्यातील प्रॉमिनंट मराठा चेहऱ्याला खरं तर संधी विधान परिषदेवरती द्यावी अशी काही भाजपमधील लोकांचं मत आहे, आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर रावसाहेब दानवे यांच्या देखील नावाचा विचार होऊ शकतो। दुसरीकडे जर बघायला गेलं तर भाजपच्या जुन्या फळीतील काही नेत्यांची नावं देखील या सगळ्यामध्ये आहेत। त्यात तन्मयजी साम टीव्हीच्या हाती यादी लागलेली आहे। त्यानुसार आपण बघायला गेलं तर रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील, हर्षवर्धन पाटील ज्यांचं सहकार क्षेत्रामध्ये नाव आहे, ते माजी मंत्री देखील राहिलेले आहेत, त्यांचा देखील विचार होऊ शकतो। चित्रा वाघ असतील, परिणय फुके असतील, सुधाकर कोहळे असतील, अमित गोरखे असतील, निलय नाईक, योगेश टिळेकर आणि माधवीताई नाईक या जवळपास 10 ते 11 नावांचा विचार भारतीय जनता पार्टीकडून केला गेलेला आहे। त्यात जर प्रामुख्याने बघायला गेलं तर रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील या कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।